श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर नक्की हे माझं काय चाललेलं आहे, एकदा ही साडी एकदा ती साडी, मी नक्की कुठे चाललेली आहे, काय आहे, सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करून घ्या बरं. तर मैत्रिणींनो, आज ना मला थोडंसं बाहेर जायचं होतं. आता ते कुठे आणि काय, चला तुम्हाला पटकन सांगते. तर कालच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर केलं होतं, माझ्या एका मैत्रिणीचा बड्डे मी सेलिब्रेशन केलं होतं घरी. तर तीच जी मैत्रीण आहे ना, त्याचीच बहीण आमच्या जवळच राहते. तर त्या बहिणीच्या मुलाचं लग्न असल्यामुळे ना, तिकडे आम्हाला अक्षदा बनवायचा कार्यक्रम करायचा होता. म्हणजे त्याच्यासाठीच मग ती मला घ्यायला आली होती. आणि मग तिकडे गेल्यानंतर ना आम्ही छान अशी तयारी केली. म्हणजे तिच्या अजूनही बऱ्याचशा पाहुण्या आल्या होत्या. तर सगळ्यांनी मिळून थोडी 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 तयारी केली. आणि इकडं आमचं काम कमी आणि फोटो सेशन व्हिडिओचं जास्त चालू होतं. आणि अशा प्रकारे छान अशी सजावट तिथल्या एका मुलीने केली होती, खूप सुंदर अशी केली होती. मग तिकडनं मी आली आणि मग हे घरी आले होते. मग ते म्हटले चला आपण जरा बाहेर जाऊयात. मग पुन्हा मी ती साडी काढली आणि दुसरी साडी नेसली. आता ही साडी साधीच घातली मी, कारण आम्ही देवाला जाणार होतो. म्हणजे आमचे जे कुलदैवत आहे ना खंडोबा, तर तिकडे आम्ही निघालो होतो. तर मी पुण्यात राहते आणि आमचं जे कुलदैवत आहे ना, तसं सगळ्यांचं जेजुरीच आहे आपल्या महाराष्ट्राचं. पण आमचं जे आहे ना, आमच्या ज्या घराण्याचं, तर ते आहे तुळापूर येथील खंडोबा, म्हणजे नागरमल खंडोबा. तर तिकडेच आम्ही निघालो होतो. मग जाता जाता काहीतरी वाटेत गाडीत असं खायला लागतं आम्हाला, अरबट चरबट मला आणि मुलांना. मग तिथेच एका शॉपमध्ये आम्ही थांबलो आणि बरंचसं काही काही खायला घेतलं. आता हे गाडीत लावल्यापासून आहे ना, मला हे खूप आवडायला लागलं ती फुलं. तर मी सारखं गाडीत बसले की त्यांच्याशी खेळत असते. आणि मग काय, आमचा अर्धा पाऊण तासाचा प्रवास करून आहे ना, आम्ही आमच्या मंदिराच्या म्हणजे ठिकाणी जाऊन पोचलो. आता हे जे मंदिर आहे ना, ते आमच्यापासून जवळच आहे. त्यामुळे आम्ही घरातून 4 वाजता निघालो होतो आणि 6-6:30पर्यंत आम्ही रिटर्न आलो. तर कधी कधी वर्षातून 1 ते 2 वेळा आमचं येणं होतं. म्हणजे इतकं जवळ असूनही कधीतरीच येणं होतं. तर ज्यावेळी इथली यात्रा असते ना, तर तेव्हा एक येणं होतं. आणि असं मध्ये आली तर आम्ही येतच असतो. मग आता ह्यांना वेळ मिळेल तसं आमचं मग येणं चालू असताना खूप सुंदर आणि पुरातन मंदिर आहे. म्हणजे खूप पायऱ्या वगैरे तुम्ही पाहू शकता, इतकं सुंदर मंदिर आहे. आणि आता ना जीर्णोद्धार मंदिराचा केलेला आहे, त्यामुळे खूप सुंदर आणि आकर्षक वातावरण इथलं आहे. मग आम्ही तिथे गेल्या ना अगोदर सगळे तर दमलो होतो, पण पटकन आम्ही दर्शन घेतलं, कारण कोण काही जास्त लोक नव्हते. खरंच खूप सुंदर मंदिर आहे आणि उंच टेकडीवर मंदिर असल्यामुळे ना, त्याच्या खाली पण खूप सुंदर वातावरण आहे. शेजारूनच मस्त अशी इंद्रायणी नदी वाहते, त्यामुळे या मंदिराला खूप असा छान लुक येतो. तर आजचा हा जो दिवस आहे ना माझा, असा फिरण्यातच गेला. आणि चला, तुम्ही आपले डेली व्लॉग पाहण्यासाठी पटकन फॉलो करा बरं. बाय.